गुड आफ्टरनून, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यगडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज आज संडे, आज घरीच आहे. ताई पण घरी आहे, मी पण घरी आहे. सकाळीच उठलो, फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर गाडी वगैरे काढली, गेट काढली, वाढली होती. 2 हफ्त्यापासून कापली नव्हती. जेव्हापासून मी पुणेमध्ये आलो तर कापलीच नाही. जेव्हा वर्धाला जात होतो तेव्हा मी कापली होती, त्यानंतर कापलीच नाही. कापून टाकली लवकर लवकर मी. आणि बघा ताई आता वॉशिंग मशीन लावली आहे, इथं कपडे टाकत आहे. संडेला आमची पूर्ण हप्त्याचे कपडे असते ते टाकून देतो संडेच्या दिवशी. काही ना काही नाश्ता करतो. काल काही ना काही तडका डाळ एवढी भारी बनवली होती. हॅलो बरोबर केलं. हां हे स्विच चालू करू. केलं, स्विच पण ऑन केला. हां तडका डाळ ताईने एवढी भारी बनवली होती ना कालची, खूप मस्त. आता आहे थोडी, तो त्याच्यात मस्त नाश्ता करतो. हां आणि इथे आता स्वयंपाक वगैरे चालू आहे. ही ताई बोलली आहे की अंडाकढी बनवते, बोलली तुला बनव म्हटलं अंडाकढी. तर आता मी गरम दाल तडका, त्याच्यासोबत भात, चपाती, लोणचं, कांदा खायची एक वेगळीच मजा येते. मला एवढी आवडते ना काही दाल तडका, खूप म्हणजे खूप. कुठल्या पण लग्नात गेलो ना तर मी दाल तडका खातो. एक नंबर. आता तांदूळ संपलं होतं आणि आता मला राशन आणायचं आहे. ठेवतं तांदूळ आमच्यासाठी थोडंसं, सो याच्यात टाकतो मी तांदूळ. माय गॉड, एक हातानं तर नाही. मग काही ट्रायपॉड लावतो. ताई अजून मी चाललो होता राशन आणायला. खूप दिवसापासून ताई बोलत होती की राशन आणायचं आहे, बट वेळच नाही भेटत होता. ताई ऑफिसला राहायची आणि मी माझ्या कामामध्ये राहायचो. आज वेळ मिळाला आहे तर आम्ही राशनचं काम करून येतो. पहिले काढतो. हर वेळेस राशनच्या दुकानात येतो मी, हर वेळेस चिक्की खातो. ह्या वेळेस पण आलो आणि ह्या वेळेस पण चिक्की खाल्ली मी. तुम्हाला 10 किलो ती आहे का? येथे 8 किलो त्यामध्ये शेंगदाणा, हारपे. राशनचं काम झालं आहे. आता अंड्याचा ट्रे घेतला आहे. ताई तर भाजीपाला घेत आहे. काही नाही काही संडेचे जे काही काम होते ते केले आहे. काही नाही, आज लवकर जाईन मी. 4:30-5च्या दरम्यानमध्ये जाईन मी डॉमिनोज. आणि लवकर वापस 8:30-9पर्यंत तर यायचंच आहे मला. पर्यंत केडे घेतले का? पर्यंत केडे काय घेत आहे? चला काही जातो आम्ही घरी. आणि गाईज बघा की अंड्याचा ट्रे कितीचा झाला आहे, 220 रुपयाचा. 8 रुपये एक अंडा झाला आहे. मागच्या महिन्यात मी 190चा घेतला होता वाटते ट्रे. 190 की 200 रुपयाचा. पण आता जास्त वाढले भाव. आलो आहे आणि ताईनं मूवी लावली आहे, धुरंधर, रणवीर सिंगची नवीन मूवी. आणि हिनं पूर्ण घराला थिएटर बनवलं आहे. आणि मी आता ओरिओ बिस्किट खातो आणि झोपतो आहे. मला मग जायचं इथं डॉमिनोजला जायचं, पार्ट टाईम जॉब लागला आहे. तुम्ही आराम करतो, ही झोपते. काय आता ताईने मॅगी बनवली आहे, तो मॅगी खात आहे गरमागरम. आणि अक्षय खन्नाचा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे सीन, एंट्री सीन. ही पण हसत आहे त्या सीनला बघून. होत्या सो गाईला टाकून देतो, ते खाणार मग. हे तिथे ठेवले बाबा, घेणार ते गौ माता. या त्यांचं मूड नाही वाटते, येणार ते घ्यासाठी. आली ये खाल्लं.
खाल्लं रे बाबा. गाईस डॉमिनोजच्या स्टोअरला आलो आहे आता. इथून आपलं पार्ट टाईम चालू आहे आता. आणि इथं आता वाजले आहे 6 वाजतापासून तर आता करणार मी 9, 9:30 नाही तर 11पर्यंत. आज जास्त ऑर्डर करू. आज मी रोज 7 नाही तर 8 मारतो. आज 10 म्हणजे 10 ऑर्डरसाठी ट्राय करू आपण. सो आता सध्या तर ऑर्डर यायचंच आहे. आला तर ऑर्डर मारायला मिळालं आहे आता पार्सल. जाऊया आता डिलिव्हरी मारायला. हे आपली बॅटरीवाली स्कूटी देऊन येतो गाईस पार्सल. खूप मोठा सेलिब्रिटी आला वाटतं. सिंगर आहे त्यामुळे ट्रॅफिक बघा गाईस किती आहे. सेलिब्रिटी आलाय म्हणते सिंगर त्यामुळे ट्रॅफिक आहे. हे बघ गाईस काय ट्रॅफिक आहे काय सांगू तुम्हाला वाघोलीच्या रोडावर. काय माहिती कोणी सेलिब्रिटी आहे की सिंगर आहे. खूप जण बोलत आहेत की सिंगर आला आहे म्हणून. आय डोंट नो आता कोण आलं माहीत नाही. आता मी सांगितलं आहे का मुलाला की मला इकडले पार्सल नको देऊ म्हटलं. मला ह्या साईडचे पार्सल दे म्हणून. सो त्या साईडचे पार्सल देत आहे. ह्या साईडला एकबारचं गेलं ना तर अर्धा 1 तास पूर्ण जात आहे. समथिंग पूर्ण लागत आहे अर्धा 1 तास. सो आता मला इकडलं दिलं आहे आता पार्सल. तिकडले पार्सल कंप्लीट करतो मी आणि लवकर ऑर्डर संपवतो. 2 झाले आहे अजून 8 मारायचे. चला गाईस लवकर मारतो आणि लवकर घरी निघतो. झाले आहे गाईस 3रा पार्सल पण झाला आहे. चला आता स्टोअरवर जाऊ 4था पार्सल घ्यायसाठी. मग अजून किती 6 राहिले. गाईस ऑर्डर नाही तर सगळेजण बसूनच आहे. डिलिव्हरी बॉय सगळेजण बघा इकडे पण बसून आहे. सगळेजण वेटच करत आहे कधी येते म्हणून ऑर्डर. गाईस आता मला ऑर्डर गिरा वर्ल्ड असं म्हणून हे आहे अपार्टमेंट आहे. त्या साईडला कॉन्सर्ट चालू आहे गाईस. सो आता त्या साईडला जाईन तर कॉन्सर्टवर दाखवणार तुम्हाला. मी अंदर तर नाही जाणार बाहेरूनच दाखवणार. मी घेतो पार्सल. कॉन्सर्ट त्या साईडला चालू आहे बट पूर्ण टाईट सिक्युरिटी आहे गाईस. हे बघा त्या साईडला येते त्या साईडला आहे कॉन्सर्ट चालू. इथून दुरून तर काही दिसतच नाही गाईस. त्याला जाऊ दे काय हरकत नाही. 7 झाल्या पार्सल अजून 3 बाकी आहे. लवकरात लवकर करतो आणि बघा आवाज येतच असेल गाईस तुम्हाला. लवकर पार्सल मारतो आणि जातो लवकरात लवकर घरी गाईस. ऑर्डर मारली आहे मी. 10चा टार्गेट बनवला होता मी पण 10 नाही मी 8च मारले आहे गाईस. सो आता मी जातो घरी गाईस. 10 करायचे होते म्हटलं जाऊ दे आज लवकर जाऊ घरी. 8 झाले. चला घरी जाऊन भेटू. गाईस घरी आलो आहे फ्रेश झालो आहे आणि आज मी 10:30 वाजता घरी आलो आहे गाईस. फ्रेश वगैरे झालो आणि ताई मला वाढून देत आहे. ताई ना आज अंडा कढी. बट कढी जास्त कढी नाही रे त्याची रस्सा ते ग्रेव्ही जास्त आहे. ग्रेव्हीवाले किलो आज टेस्ट करून बघूया. ताई बोलली मीठ कमी आहे. पहिले तर मीठ टाकू. टाकलंय मीठ. थोडं लवकर घरी आलं तर बरं वाटते. एक नंबर जमली रे. मस्त झाली. जेवतो गाईस. या जेवण करायला. हे काही झालं आहे माझं जेवण. ताई झोपली आहे. आता मी पण माझे भांडे घासतो. जे राहिलेले भांडे आहे घासतो आणि लवकर झोपतो. उद्याचं काय प्लॅन आहे बघा. त्या कंपनीत मी इंटरव्ह्यू द्यायसाठी गेलो होतो. ते बोलली की सोमवार नाही तर मंगळवारी तुमची जॉईनिंग राहणार म्हणून. मला ग्रुपमध्ये ॲड केलं आहे पण ग्रुपमध्ये काय मेसेज वगैरे काय आला नाही आहे. सो उद्यापर्यंत वेट करू. मग करू त्या मॅडमला फोन विचारू की कधी आहे जॉईनिंग म्हणून. उद्याचं काय करायचं. उद्या कुठे यायचं काय इंटरव्ह्यू देऊन बघू. उद्या वेळ असेल नाही वेळ तर आहे बघू कुठेतरी इंटरव्ह्यू द्यायसाठी जाऊ. आणि काही नाही झालं आहे आपलं पार्ट टाईम पण काम करून आलो आहे. उद्या पण जाऊ आता कुठेतरी. सो गाईस आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला संडेचा कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. सो गाईस माझे मिनी ब्लॉग पण चालू आहे त्याला पण तुम्ही प्रेम द्या. आणि
तुमच्यासोबत असंच राहू द्या मित्रांनो. सो गाईज गुड नाईट अँड बाय बाय.